आपले 200K फॉलोअर झाले आणि मी कुठेही वावरात. गव्हाले पाणी देणं अर्जंट होतं भाऊ, काय करा. आणि संध्याकाळच्या टाइमले पाहतो तर काय शेगावचे इंजिनियर लाईट डायरेक्ट आपल्या वावरात प्रकट झाले. अरे बेकार म्हटलं सागरदा तुम्ही. मी सागरदाचा सगळ्यात मोठा फॅन आहे. पण ते सगळं जाऊ द्या, तुमचा मोबाईल पाहू द्या म्हटलं पहिले. सॅमसंगचा S25 अल्ट्रा घेतला ना भाऊ, ना मजा काय काय. मोबाईलची अवकाश चेक करायला गेलो, त्यांना अवकाशच्या बाहेर फोटो काढून दिला. चला चांगली गोष्ट आहे. सागरदा म्हणत मी तुझ्या 200K ची वाटच पाहून राहिलो. जसे आपले 200K झाले, सागरदा डायरेक्ट केक घेऊन वावरात. सागरदा पहिले घरी गेलते, पण आपला जांबा त्याला डायरेक्ट वावरातच घेऊन आला. केक सोबत त्याच्याच मोबाईल मध्ये फोटो खेचले. म्हटलं का हो, आता काय वावरातच केक कापता काय. तशी बी फुलझडी चचवायला माचीच नव्हती. चला म्हटलं मग घरी येऊन सागरदा म्हणत मी चहा नसतो घेत. उरे हुत राजा, हे नाही पटलं आपल्याला. केक वरची फुलझडी मला चचवायला लावली बा. कापला केक आणि सगळ्यांना मला खाऊ घातला, मी ना तेले खाऊ घातला. आणि उरेल केक मी ना एकट्यानं खाऊन टाकला. सागरदा चालले होते, म्हटलं चला मी येतो नांदुऱ्यालो. नांदुऱ्यात येतावर सगळ्यात पहिले आम्ही ना वडापाव खाल्ला आणि मग आलो आम्ही बजरंगबलीवर. अरे दुरून काय फोटो काढता, म्हटलं चला आपण सिंहाच्या तोंडात जाऊ. मंदिरात आलो, दर्शन घेतलं आणि निघलो बाहेर. सागरदाले केला टाटा, म्हटलं आरामात जाऊ बा. आणि मी आलो डायरेक्ट पीजे मेन्सवेअर. आपले सगळे पलानाटी जमा होईल होते. तठून सगळे जण आलो त्रिमूर्तीवर. गौरव पाटील म्हणे ये दे कामी ना काय आणलं ते रेली. अबे याची काय गरज होती, म्हटलं कोण खाईन आता हा एवढा केक. आता येले जर सांगलं की मी घरूनच किलोभर केक खाऊन यायला, तर हे सगळे मला पोत्यात घालून आणतील. तेले काहीच न सांगता मी ना मुकाट्यानं केक कापला. तेले म्हटलं एकच तुकडा, सगळे जण चरा रे बा. पण ते काचं काही ऐकतं नाही केलं तरी सगळ्यांना जबरदस्ती खाऊ घातला. हे सगळे माझे जुने मित्र आहेत, डायरेक्ट शाळेतले. म्हटलं झाला दुसरा केक कापणं. पण तेवढ्यात मला अजून एका ठिकाणी बोलावलं, ते म्हणजे जगदंबा बेकरीवर. पुरे मेलो रे म्हटलं आता मी. हा आपल्या 200K चा तिसरा केक होता. अरे 200K ची जेवढी खुशी मला नव्हती, तेवढी मा प्रेमाच्या माणसाला झाली. पण फक्त केकच नाही, योगेश म्हणे 200K ची पार्टी मायाकडून देतो. मग काय काढल्या शेठ लोकांना गाड्या जेवण करायला आलो हॉटेलवर. बोलावं म्हटलं तुमच्याच मतानं, मला तर काहीच भूक नाहीये. सगळ्यांना तटी सट खाल्लं, खुंदललं, आरशात तोंड पाहिले, येडे चाय केले. आणि एवढं सगळं करायला आम्हाला वाजले रातचे 10. चला रे बा म्हटलं, मला घरी जायला उशीर होऊ राहिला. सगळेले टाटा करून आपली स्प्लेंडर घेऊन मी चाललो होता घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लोक भाषा.